नमस्कार. आज आपण पंढरपूरच्या वारीबद्दलची मला भावलेली एक कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे. हे शब्द माझे नाही आहेत. हे माझ्या वाचनामध्ये कुठेतरी आलेले आहेत. कवी कोण आहे मला माहिती नाही. त्याच्याबद्दलची प्रथम मी त्या कवीबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो, कारण हे शब्द माझे नाहीत. या भावना माझ्या आहेत. मला त्या भावलेल्या आहेत आणि म्हणून मी ते तुमच्यासाठी घेऊन येतोय. पंढरपूरचा विठू काल अचानक आला घरी आणि म्हणाला, आवर लवकर बयो, निघालेत वारकरी. मी म्हणाले, निघते हो विठू, घरचं एकदा बघते, शाळा सुटेल मुलांची, त्यांना घेऊन येते. लगबग माझी सुरू झाली. नवऱ्याचे कपडे बघू की मुलांसाठी खाऊ करू, एवढ्या कमी अवधीत सगळं कसं आवरू. शेवटी एकदाची तयार झाले आणि उंबऱ्यापाशीच थबकले. काळजातली गलबल लपवू पाहत होते, डोळ्यामधले अश्रू थोपवू पाहत होते. नीट राहतील सगळे तुझ्याशिवाय ही घरी, मीच मला समजावत होते परोपरी. घालमेल बघून तो हलकेच हसून म्हणाला, यंदा असू दे, बघू पुढे केव्हा तरी. मग एक पाय आत एक पाय बाहेर वाट अडवत होतं सासर, खुणावत होतं माहेर. आता डोळ्यामधलं पाणी काही केल्या थांबेना, मला सोडून मग त्याचाही पाय निघवेना. मी म्हणाले, सोपं नसतं रे विठू हे दुहेरी जगणं, संसाराचे पाश तोडून तुझ्या मागं लागणं. उपाय खूप सांगितलेत रे, मीच पडते कमी, तूच आता काहीतरी दे रे बाबा हमी. कोणी म्हणतं ममत्व सोड, कोणी म्हणतं चाललंय ते मानून घे गोड. गोड मानता मानता ममत्व येणारच ना रे, गुंतलेला जीव प्रवाहात दूरवर जाणारच ना रे. एकच भीती वाटते विठू, प्रवाहात पोहताना एक दिवस अचानक तुटून जाईल ही श्वासाची दोरी आणि कधीच घडणार नाही रे तुझ्या पंढरपूरची वारी. माझ्या डोळ्यातले अश्रू त्यानं अलगद पुसले. त्याच्याही डोळ्यात कुठेतरी मला ते दिसले. माझ्या डोक्यावर हात ठेवून तो संसार म्हणाला, संसार सोडू नकोस, फक्त एक कर, श्वासाच्या दोरीवर नाव माझं झुलत ठेव, चित्ताच्या पटलावर रूप माझं फुलत ठेव. इंद्रियांना करू दे त्यांचं काम, मनावर मात्र घाल चांगला लगाम. मग विषयांच्या गर्तेत मन तुला नेणार नाही, प्रवाहात पोहताना दमछाक तुझी होणार नाही. तुझ्या हृदयामधला माझा अंश त्याला ठेव साक्षी, त्याचीच असू दे तुझ्यावर सत्ता. मग बघ, मनबुद्धी चित्त अहंकार हळूहळू सुटेल आपोआप सगळा गुंता. हळूहळू मग अहंकाराचं बंधन तुटेल, हळूहळू संसाराची भ्रांत फिटेल. अहंकार गेला की ममत्वही सुटेल, रजतमाचं कवाड एक एक करून मिटेल. हळूहळू गळून पडेल मग एक एक पाश, हळूहळू निरभ्र होईल मनाचं आकाश. निर्विकल्प मनाला मग पैल तीर दिसेल, निर्विकल्प मनाला मग पैल तीर दिसेल. आणि विश्वास ठेपोरी, पैल तीरावर हात देण्यासाठी चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल. पैल तीरावर हात देण्यासाठी चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल. धन्यवाद. मी तुमच्या विचाराचा वैचारिक भागीदार कोच काशनाथ. नमस्कार.